नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनाघा केसकर यांच्या सैर भैर या कथासंग्रहातली कथा स्थित्यंतर. तासाची घंटा झाली. कॉलेजच्या आसमंतात पसरलेली शांतता त्या आवाजाने भंग पावली. दूरवरून घुमल्यासारखा येणारा प्राध्यापकांचा धीरगंभीर आवाज आता मुलांच्या गोंगाटात लुप्त झाला. प्राध्यापक तावड्यांनी आपल्या मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. खुर्ची मागे सरकवत ते उठले. लॉकरमधलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं मायर बाल्डविनचं पुस्तक उचलून आणि दुसऱ्या हातात खडू घेऊन ते वर्गावर जायला निघाले. प्रोफेसर्स कॉमन रूममधनं बाहेर पडताना त्यांची प्राध्यापक जोशींशी गाठ पडली. त्यांच्याकडे पाहून स्मित करून नंतर भेटू असं म्हणत ते घाईघाईनं निघाले. त्यातल्या त्यात गेल्या महिन्याभरात इतिहासाच्या या जोशींशी त्यांची विशेष घसट झालेली होती. 10-12 वर्षांच्या गॅपनंतर खाजगी कंपनीतली नोकरी सोडून तावडे पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात आले होते. कित्येकांनी त्यांना त्यावेळी वेड्यात काढलं होतं. काहींनी नाक मुरडून म्हटलं होतं, कमी काम, भरपूर आराम आणि तुटपुंजा पगार. काय करायची काय ती प्राध्यापकी? बाकी ज्याला काम नको आहे त्याला ही लाईन बरी आहे. तेही तावड्यांच्या कानावर आलं होतं नव्हे, ते त्यांच्या कानावर कसं जाईल याची आसपासच्या लोकांनी मुद्दाम न ठरवताही काळजी घेतलेली होती. तावड्यांनी या वायफळ शेऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुन्हा स्वगृही आल्याप्रमाणे आपला प्राध्यापकीचा मूळ व्यवसाय खुशीने निवडला होता. सौ तावड्यांनीही यजमानांचा कल पाहून त्याला संमती दाखवली होती. अजून तरी आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची त्यांच्यावर वेळ आली नव्हती. ते ह्या कॉलेजला जॉईन होण्यापूर्वीच त्यांची इत्थंभूत माहिती कॉलेजमध्ये पसरली होती हे पहिल्याच दिवशी त्यांच्या लक्षात आलं. आला आहात खरे इकडे स्वखुशीनी, पण बघा बुवा, शिक्षण क्षेत्रात आता मुळीच दम नाही. ध्येयवादी शिक्षकांची पिढी संपली. तुम्हाला फ्रस्ट्रेशन मात्र येईल. हा 6 अध्यायांचा सल्ला आणि सूचना तावड्यांनी कुठलंही अनुकूल किंवा प्रतिकूल मत न मांडता हसतच ऐकून घेतला. आपली भूमिका आता हे हिरिरीने मांडणार या अपेक्षेने पाहणाऱ्या आणि पुष्कळशा वादासाठी सज्ज झालेल्या 6 अध्यायांनी अपेक्षाभंग झाल्याने फक्त खांदे उडवले आणि बघूया अशी मनाशी खुणगाड बांधलेली होती. आज प्रथमच MA वर्गावर जायची वेळ होती. कॉलेज सुरू होऊन 1.5 महिना लोटला तरी MA पार्ट 1 पार्ट 2च्या ॲडमिशन्सहून नियमित तास सुरू झालेले नव्हते. मुलांच्या कॉमन ऑफच्या नव्या भानगडीची तेव्हाच त्यांना कल्पना आली. त्यांना MA वर्गाला शिकवायला विशेष आवडायचं. अर्थशास्त्राचं मूलभूत ज्ञान मिळवून पुढच्या शिक्षणाची इच्छा करणारे हे विद्यार्थी पुष्कळच सिन्सिअर आणि वरच्या दर्जाचे असतात असा त्यांचा पूर्वीचा अनुभव होता. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे त्यांचे खास आवडीचे विषय होते. विद्यार्थी जर जाणकार असतील तर तासाला फार रंगत येते. आपल्या विधानांचा, विश्लेषणाचा होणारा विद्यार्थ्यांवरचा प्रभाव आणि विषयाची होत जाणारी उकल मुलांच्या डोळ्यात, चेहऱ्यावर त्यांना वाचता यायची. तेच त्यांचं समाधान होतं. ही पावती मिळावी यासाठी हाडाचा प्राध्यापक प्राध्यापकी करतो हे इतरांनी समजून घ्यावं असा मात्र त्यांचा मुळीच आग्रह नव्हता. तावडे वर्गात शिरले आणि आपल्या विद्यार्थी वर्गावरून नजर फिरवत त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. वर्गात जेमतेम 30-35 विद्यार्थी होते. डाव्या बाजूच्या रांगेतल्या एका विद्यार्थिनीला पाहून त्यांच्या मनात पूर्वस्मृतींची कंपनं जाणवू लागली. पण आपण हिला निश्चित कुठे पाहिलंय हे त्यांना समजेना. सर्व आपल्याकडे अपेक्षेने पाहतायत आणि आजचं इम्प्रेशन महत्त्वाचं आहे याची त्यांना जाणीव झाली. अस्खलित इंग्रजीत त्यांनी विषयाला सुरुवात केली. आरंभीत जाहीर केलं की MA वर्गावर लेक्चर म्हणजे वन वे कम्युनिकेशन नाही.
विद्यार्थ्यांकडून सुसंवाद असला तरच प्राध्यापकाला विद्यार्थ्यांच्या अडचणी समजतात आणि विषयाची उकल करणं सोपं जातं. एवढं प्रास्ताविक बोलून तावड्यांनी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या शाखेची उपपत्ती सांगितली. व्याख्या, तिच्यामधल्या संकल्पनांचा नेमका गर्भित असलेला अर्थ वगैरे गोष्टी ते सांगायला लागले. विद्यार्थ्यांकडून तात्काळ रिस्पॉन्स मिळेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव काहीतरी सांगतील अशी त्यांना आशा होती. 2-3 चेहरे सोडले तर बाकी सर्वजण अगदी निर्विकार होते. तावड्यांना हे पूर्णपणे अनपेक्षित होतं असं नाही, तरीही ते गोंधळले. आणखी 2-4 वाक्य बोलून त्यांनी एक नर्म विनोदही केला, तरी विद्यार्थी मक्ख. शेवटी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बोलत राहणं त्यांना अशक्य व्हायला लागलं. आपली विषय प्रवेश करण्याची पद्धत चुकती आहे का इतक्या वर्षांच्या गॅपमुळे आपली शिकवण्याची हातोटी गेली आहे असं वाटण्यापर्यंत मजल गेली. पूर्ण तासभर हे असंच चाललेलं होतं. मुलांकडून शंका आल्या नाहीतच, पण विचारलेल्या साध्या सोप्या प्रश्नांना उत्तरही आली नाहीत. बोलता बोलता तावडे विचार करत होते, सर्व विद्यार्थी उत्तम रीतीने BA झालेत. डेव्हलपमेंटचं पहिलं प्रकरण तरी फारसं अवघड नाही आहे, मग चुकतंय कुठे? तासाची घंटा झाली आणि आय विल सी यू टुमॉरो असं म्हणत ते वर्गातून बाहेर पडले. असा अनुभव या अगोदर MAच्या वर्गावर कधीच आला नव्हता. प्राध्यापक जोशींशी या विषयावर चर्चा करावी असं त्यांनी ठरवलं. त्यांचा विषय निराळा असला तरी कदाचित ते याचं उत्तर देऊ शकतील असं तावड्यांना वाटलं. अशा बेचैन अवस्थेत ते कॉमन रूममध्ये जाऊन बसतायत, तोच पिऊन सांगत आला, सर काही मुलं तुम्हाला भेटायला येत आहेत. तावडे उठले, बाहेर आले. MAच्या वर्गातलीच मुलं मुली दिसत होती. त्यातला एक सावळासा नाकेला मुलगा पुढे होत म्हणाला, सर आमची एक रिक्वेस्ट आहे. हां बोला. सर्वांवरनं नजर फिरवत तावडे म्हणाले, सर आम्ही मराठी माध्यम घेतलं आहे. आत्तापर्यंतचं आमचं सर्व शिक्षणही मराठीतून झालं आहे. तुम्ही लेक्चर मराठीतून द्या प्लीज. हे बघा, तुमचं नाव काय? मी सुशील कुलकर्णी. कुलकर्णी, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण BA पर्यंतचा अभ्यास आणि त्यानंतरचा अभ्यास यात खूप फरक आहे. आता तुम्हाला इंग्रजीतून खूप वाचन करावं लागेल. जर मी वर्गात इंग्रजीतून शिकवलं तर इंग्रजी पुस्तक वाचणं तुम्हाला सोपं जाईल. पण सर तुम्ही आम्हाला नोट्स द्या ना. आमचे सगळे सर आम्हाला नोट्स देत होते आत्तापर्यंत. मगाशची ती ओळखीची वाटणारी विद्यार्थिनी आपले मोठे डोळे रोखत म्हणाली, हो ना, म्हणजे आम्हालाही त्रास कमी आणि तुम्हालाही सोपं पडेल ते. दुसरीने तिला पाठिंबा दर्शवला आणि आपण किती कन्सिडरेट आहोत हे बिंबवायचा प्रयत्न केला. तावड्यांनी तिच्याकडे शांतपणे बघितलं आणि म्हटलं, मी जो या कॉलेजला आलो आहे तो तुमच्यावर कष्ट घेण्यासाठीच आलो आहे. आणि मला वाटतं तुम्ही ही मेहनत करायला आलेले आहात. मला त्रास झाला तरी चालेल, पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर व्हायला हव्यात ना. सर ती इंग्रजी पुस्तकं वाचायला आम्हाला नाही जमणार सर. आम्हाला काही कळणारच नाही. त्यापेक्षा नोट्स पाठ करून चांगले मार्क मिळवता येतील. तुम्ही इंग्रजी पुस्तकांचा उपयोग नोट्स काढायला करालच की, कुलकर्णी म्हणाला. हे बघा, MA लेवलला नोट्स देणं मला नाही पटत. नोट्स म्हणजे काय असतं? आपण वाचन करून त्याचा गोषवारा आपल्या शब्दात मांडलेला असतो, हो ना. दुसऱ्यांनी लिहिलेला नुसताच गोषवारा तुम्हाला रेडीमेड दिला तर त्यामागची विश्लेषणं तुम्हाला कशी काय कळणार? आणि काही न समजता तुम्ही नुसताच सारांश पाठ केलात तर तुम्हाला विषयाचं आकलन कसं होणार? सर त्यासाठी आम्ही मराठी पुस्तकं वाचू ना नोट्सच्या जोडीला. मुळात मराठीत फारशी पुस्तकं उपलब्ध नाही आहेत. आहेत ती बरीच त्रोटक आहेत. त्यात त्या विषयासंबंधीच्या अर्थशास्त्रज्ञांच्या चर्चा नाही आहेत. जगात या विषयावर तज्ज्ञांची काय मतं आहेत हे तुम्हाला ठाऊक असावं, अशी MA लेवलला तरी तुमच्याकडून अपेक्षा असते.
पण सर, या शुभांगीला BAला फर्स्ट क्लास होता. तिने कुठली पुस्तकं वाचली होती विचारा की. तक्रारीच्या भांडखोर स्वरात शुभांगीच्या मैत्रिणींनी सूचना केली. तावड्यांनी शुभांगी नामक त्या धिटुकलीकडे बघितलं. सर, अहो नुसत्या नोट्सवरनं आणि गाईडवरनं अभ्यास केला ना की सहज फर्स्ट क्लास मिळवता येतो. खूप वेळा वाचायला मात्र लागतं. तेवढी मेहनत घ्यायची आमची तयारी आहे. इतक्या वर्षांच्या अभ्यासापेक्षा हा अभ्यास निराळा आहे. तुम्हाला फॅक्ट्स तर मांडायला लागतातच, पण त्याच्या जोडीला त्या विषयावरची चर्चा आणि स्वतःची मतंही सांगायला लागतात आणि त्यासाठी विपुल वाचन करावं लागतं. आणि हे असं वाचन फक्त इंग्रजीतच करता येईल. मुलांनी चेहऱ्यावरची नाराजी लपवायचा प्रयत्न केला तरी ती दिसलीच. तावड्यांना मुलांची दया आली. एक सांगू का, पेपर कोणत्या माध्यमात लिहावा हा चॉईस तुम्हा विद्यार्थ्यांना आहे. युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार प्राध्यापकांनी पदव्युत्तर अध्यापन इंग्रजीतच करायला हवं. अहो पण मग गेल्या वर्षी पार्ट 1ला कसं सर मराठीत शिकवत होते? इतका वेळ गप्प असलेला एक विद्यार्थी उद्गारला. त्याच्या स्वरात थोडासा अविश्वास आणि तक्रारीचाही सूर होता. हे बघा, इतर सरांनी काय केलं, का केलं याची मला कल्पना नाही आहे. मी मात्र मराठीत शिकवणार नाही. नोट्स तर मुळीच देणार नाही. हां, एवढं मात्र मी करू शकेन की शिकवताना पहिले काही दिवस तरी मी इंग्रजीत काय सांगितलं ते मराठीत पुन्हा थोडक्यात सांगेन. तुम्हाला वाटतंय तितकं अवघड जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेच तुमच्या शेवटी फायद्याचं ठरणार आहे. निर्णायकपणे त्यांनी जाहीर केलं. इतक्या वेळ नाराज चेहरे धारण केलेल्या मुलांनी मराठीत काहीतरी ऐकायला मिळणार या तडजोडीमुळे सुटकेचा निश्वास टाकला. काही मुलांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि भेदरलेपणा तसाच होता. ते पाहून तावडे मृदुस्वरात म्हणाले, त्यातल्या त्यात सोपी भाषा मी वापरीन आणि सोपी पुस्तकं रेकमेंडही करीन. प्रत्येक शास्त्राची स्वतःची अशी काही भाषा असते, ती त्या त्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी आज ना उद्या आत्मसात करायलाच हवी. एखादा शब्द अडला तर मला थांबवा, ठीक आहे? असं म्हणून तावड्यांनी मुलांचा निरोप घेतला. आपल्या बोलण्याचा मुलांवर कसा काय परिणाम झाला असेल याचा विचार करत ते परतले. एक मात्र झालं या चर्चेमुळे ते असं की MAच्या मुलांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं बेचैन झालेले तावडे आता निश्चितपणे सावरले. आता त्यांना मुलांच्या कोऱ्या चेहऱ्यामागचं रहस्य उमगलं. गेले 10 वर्षात या क्षेत्राशी संबंध न राहिल्यानं या कालावधीतले बदल समजावून घेताना सुरुवातीला असे प्रसंग येणं अटळ आहे हे त्यांना प्रकर्षाने आज जाणवलं. तावड्यांनी म्हटल्याप्रमाणे MAची लेक्चर्स इंग्रजीतच चालू ठेवली. त्यांच्या विभागातले इतर प्राध्यापक मराठीतच अध्यापन करतायत हे मुलाकडून त्यांना कळलं होतं. आपल्या तासाच्या वेळेला अगोदरच्या 6 अध्यायाचं शिकवणं त्यांनी ऐकलं होतं, त्यामुळे त्यांची तशी खात्रीही पटली होती. पण आपल्या तत्वाला ते चिकटून राहिले होते. सोपी भाषा आणि संकल्पनांचे मराठी इंग्रजी प्रतिशब्द याबाबत त्यांनी आश्वासन पाळलेलं होतं. इंडियन ऑथर्सची सोपी सोपी पुस्तकं सुचवली. परिणामतः मुलांची नाराजी जायला लागली. नियमित हजेरी आणि मुलांच्या नजरेत समजूत ही विषयाची गोडी लागल्याची पावती त्यांना मिळायला लागली. पण याचबरोबर त्यांच्या 6 अध्यायात त्यांच्याविषयी एक प्रकारची आढी निर्माण झाल्याची त्यांना शंका यायला लागली. आपली उगीचच वाटणारी शंका खरी आहे हे त्यांना जोशींकडनं कळलं. त्या दिवशी शनिवार होता. जोशी आणि तावडे दोघांनाही दुसरा तास शनिवारी ऑफ असायचा. बोलता बोलता जोशी सर म्हणाले, सर, माय हॅट्स ऑफ टू यू. व्हॉट फॉर? तावडेंनी उत्सुकतेने विचारलं. अहो, सगळ्या स्टाफमध्ये तुमच्याविषयी चर्चा चालली आहे. अच्छा, कशाबद्दल? तुम्ही MAच्या वर्गाला इंग्रजीत शिकवता म्हणे. तसं करायलाच हवं ना. इंग्रजीत न शिकवणं म्हणजे अप्रत्यक्षपणे मुलांचं नुकसान करणं आहे असं तुम्हाला नाही वाटत? तावड्यांनी सखेद आश्चर्याने विचारलं. वाटतंय, पण माझा प्रश्नच कुठे येतो? आपल्याकडे हिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला सुरुवातच कुठे झाली आहे? मग तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय मला कळलं नाही. अहो, तुमच्या पहिल्या लेक्चरनंतर लगेच इकडे चर्चा चालू झाली होती.
सगळ्यांना वाटत होतं की तुमचं हे फॅड फार काळ चालणार नाही, निदान मुलं तरी हाणून पाडतील. अहो हे फॅड नाही आहे हो. माझा विश्वास आहे की त्यातच मुलांचा फायदा आहे. मुलांनी सुरुवातीला विनंती केली, पण समहाऊ मी त्यांना माझे विचार पटवू शकलो. तावडे तळमळीने म्हणाले. आणि मुलांनी ऐकून घेतलं? हां, नाराज झाले थोडी. पण मी त्यांना समजावून सांगितलं. त्यांच्या कुवतीप्रमाणे बोलायचं आश्वासन दिलं. त्यांनी काम झालं. कमाल आहे. प्रथम कुतूहल म्हणून मुलांनी पाहिलं. मग कदाचित त्यांना माझं शिकवणं तितकं अवघड वाटलं नसेल. पण त्यामुळे इथे काही जणांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या ना. कित्येक सिनियर मंडळींची ही इंग्रजीत लेक्चर घेण्याची हिंमत नाही होत. आणि गंमत अशी की मुलांना समजत नाही त्याला काय करणार, या सबबीवर आपली कमतरता खुशाल झाकताही येते ना. पण मुलांसाठी मी हे करतोय हे मुलांना आता पटलंय. शिक्षकाची सदिच्छा न समजण्या इतकं मुलांना आपण अंडर एस्टिमेट करता कामा नये. तासाची घंटा झाली आणि ही चर्चा तेवढ्यावरच थांबली. प्राध्यापक तावडे एमएच्या वर्गावर गेले. नेहमीप्रमाणे अगोदरच्या तासाचा मोजक्या शब्दात आढावा घेतला. मागासलेल्या राष्ट्रांच्या प्रगतीमधले अडथळे कोणते याविषयी त्यांनी विवेचन सुरू केलं. जमेल त्या पद्धतीत काही मुलं नोट्स घेत होती, काही नुसती श्रवणभक्ती करत होती. मुलींच्या रांगेत तिसऱ्या बाकावर शुभांगी बसली होती. तिला पाहताना नेहमीच येणारी किंचित संभ्रमावस्था तावड्यांना पुन्हा जाणवली. अगदी पहिल्या तासापासनं त्यांना कोडं पडलं होतं की हा चेहरा, विशेषतः हे पिंगट टप्पोरे डोळे आपण कुठेतरी केव्हा तरी पाहिलेत. कितीही आठवायचा प्रयत्न करूनही त्यांना अजूनही ते आठवलं नव्हतं. बरं, विचार करायचा नाही असं ठरवलं तरी तिला पाहताच स्मृतीला ताण दिल्याखेरीज त्यांना चैन पडत नव्हतं. एकीकडे ते बोलत होते आणि त्याचवेळी आठवायचा प्रयत्नही करत होते. मागासलेले देश दरिद्री आहेत. त्यांचं दारिद्र्य हा त्यांच्या प्रगतीला अडथळा कसा आहे याचं विवेचन करताना एकदम त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि 15 वर्षांपूर्वीची आपली विद्यार्थिनी त्यांना आठवली, राधिका लेले. बराच वेळ मगजमारी करून एखादं कठीण गणित सुटल्यावर जो आनंद व्हावा ना, तो त्यांना आत्ता झाला. बरोबर आहे, ही शुभांगी राधिकेची आठवण करून देत होती. तसेच टप्पोरे डोळे, तशीच केसांची महिरप. दारिद्र्याच्या विवेचनाची खरं म्हणजे BAच्या वर्गापुढे गरज नव्हती, तरीही ते तावड्यांनी त्यावेळी केलं होतं आणि त्यामुळे राधिका आणि तावडे यांच्यामध्ये एक अतूट सहज सुंदर नातं निर्माण झालं होतं. त्याचा सुगंध आज त्यांना पुन्हा जाणवला. भारतात चैनी धनिक वर्ग, छोटासा असंघटित मध्यम वर्ग आणि भला मोठा गरीब वर्ग वगैरे गोष्टी सांगून अनुत्पादक खर्च करण्याची भारतीयांची सहज प्रवृत्ती आणि विकसित देशातल्या धनिकांचा पैसा गुंतवण्याचा दूरदर्शीपणा याची ते तुलना करायला लागले. बेफिकीर, लाचखोर अधिकारी, धनिकांचा आत्मकेंद्रितपणा आणि अज्ञान आणि राजकीय हस्तक्षेप या सगळ्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत ते तळमळून सांगत होते. इतक्यात मुलांमध्ये हाशा झाला. तावडे गोंधळले, गोंधळून इकडे तिकडे बघायला लागले. मुलांच्यात आपापसातच काही थट्टामस्करी चालली आहे का काय अशी शंका त्यांना आली, पण मुलं त्यांच्याकडेच बघत होती. आपण उपरोधानं सरकारवर ताशेरे झाडतोत अशा कल्पनेनं मुलं हसली हे त्यांना कळलं. 1-2 वेळा मुलं पुन्हा हसली. असा रिस्पॉन्स त्यांना अजिबात अपेक्षित नव्हता. आपल्याच दोषांची, आपल्याच अपयशाची गंभीर चर्चा तळमळीने करत असताना मुलांना तो विनोद वाटून हसू यावं, हा प्रकार त्यांच्या आकलनाबाहेरचा होता. त्यांना ते खटकलं, ते थोडे डिस्टर्ब झाले. विद्यार्थी म्हणून नव्हे तर एक भारतीय, एक अभ्यासक म्हणून या गोष्टी जास्त गंभीरपणे समजून घेण्याची गरज विद्यार्थ्यांना का वाटू नये. कसंबसं लेक्चर संपून ते वर्गाबाहेर आले. इतक्यात त्यांना आठवलं की स्कॉलरशिप संबंधी युनिव्हर्सिटीकडनं आलेल्या पत्राबाबत शुभांगीला विचारायचं आहे. ते थांबले. शुभांगी तिच्या मैत्रिणीबरोबर वर्गाबाहेर येत होती. तिला थांबवत ते म्हणाले, तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्मविषयी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं,
तुम्ही फॉर्म भरून पाठवलात? ऑफिसातले केरकर म्हणत होते की तुमचा फॉर्म अजूनही आलेला नाही आहे. सर अहो, त्या स्कॉलरशिपऐवजी ना मी लोन स्कॉलरशिप घ्यायची असं ठरवलं आहे. लोन स्कॉलरशिप? का बरं? त्याची अमाऊंट जास्त आहे. मेरिट स्कॉलरशिप फक्त टर्मला 200च आहे सर. तुम्हाला पैशाची इतकी निकड आहे? तिच्या अद्ययावत पोशाखाकडे नकळत बघत त्यांनी आश्चर्याने विचारलं. हे बघा, मेरिट स्कॉलरशिप इज ॲन ऑनर. ते जास्त महत्त्वाचं आहे. खरं आहे सर ते, पण ते ऑनरला किती महत्त्व द्यायचं ना? लोन स्कॉलरशिप नुसती जास्त आहे असं नाही. अहो, ती परतही करायला लागते. नाही, परत करायला लागते असं काही नाही आहे. म्हणजे इथे काही वेगळे नियम आहेत का? तसं नाही हो, हवालदिल झाल्याचा आविर्भाव करत शुभांगी म्हणाली. कोणीच लोन स्कॉलरशिप कधी परत करत नाही. समजा आम्ही परतफेड नाही केली तर युनिव्हर्सिटी माझं काय वाकडं करणार आहे? काहीतरी अटी नियम असतीलच ना त्यांचे. युनिव्हर्सिटी असं कसं उगाचच लोन स्कॉलरशिप देऊ करेल? काय भोट आहेत हे सर, अशी मुद्रा करून तिने समजावून सांगितलं. सगळेजण असंच करतात सर. विद्यापीठाला कुठलीही कारवाई करता येत नाही. मी पूर्णपणे चौकशी केली आहे. काय बोलावं ते तावड्यांना समजेना. त्यांनी खांदे उडवले आणि ते स्टाफ रूमकडे निघाले. गेल्या 3-4 महिन्यात त्यांना शिक्षण क्षेत्रातली स्थित्यंतरं दिसली होती. मनाला वैफल्य येईल अशा लोकांच्या धमकीवजा शंका त्यांनी ऐकल्या होत्या, पण आजच्या इतकं निराश त्यांना कधीच वाटलं नव्हतं. प्राध्यापक बदलले, त्यांचं शिकवणं बदललं, परीक्षा पद्धती बदलल्या, परीक्षकांचे दृष्टिकोन बदलले, हे सगळं त्यांना जाणवलं होतं. तरीही ते न डगमगता ताठ राहिले होते. विद्यार्थ्यांमधला बदल केवढा आमूलाग्र आहे हे त्यांना एका झटक्यात आज समजलं होतं. पण ते त्यांना पेलवत नव्हतं. त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी झालेली नव्हती. प्रथमच त्यांना एकाकी आणि निराधार वाटायला लागलं. योगायोग असा की ज्या दिवशी राधिका आणि शुभांगी यांच्यातल्या साधर्म्याची त्यांना ओळख पटली, त्याच दिवशी त्यांच्यातल्या फरकाची बोचरी झोंबरी जाणीवसुद्धा झाली. नुसती त्या दोघींमधलीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या 2 पिढ्यांमधली तफावत त्यामुळे स्पष्ट झाली. राधिकेभोवती तावड्यांच्या सुखद स्मृती होत्या. त्याच्यातल्या प्राध्यापकाला मिळालेली दाद होती. त्या उलट अनुभव आजचा होता. गडोळलेल्या विचारांमध्ये गुरफटून गेलेल्या तावड्यांना जोशी सर शेजारी येऊन केव्हा बसले कळलंच नाही. एकूण रागरंग पाहून तरुण भारतच्या टेबलावरचा अंक उचलत जोशी म्हणाले, काही विशेष? कुठल्या चिंतेत आहात सर? मी उगाचच नाक खुपसतोय असं वाटत नसेल तर माझ्याशी मोकळेपणानं बोलायला हरकत नाही असं मी सुचवतो. छे आहो, तसं मनातही आणू नका तुम्ही. 12 वर्षापूर्वी मी सोडून गेलो ते कॉलेज विश्व आणि आजचं हे विश्व यांना सांधणारे फार थोडे दुवे आहेत. त्यातला एक महत्त्वाचा दुवा तुम्ही आहात. तुमच्याशिवाय मी कोणाशी बोलणार, पण मी थोडा अस्वस्थ आहे. ते दिसतंच आहे. काही घरगुती अडचणी? नाही, घरगुती नाही हो, आपल्या कॉलेज संबंधीच आहे. तुम्हाला बेचैन करणारी कुठली गोष्ट आहे? या अगोदरच तुम्ही खचून जाल, आपली नीतिमूल्यांवरची निष्ठा हरवून बसाल असा सगळ्यांचा कयास होता. मलाही ती शंका होती, पण तुम्ही सगळ्यांना पुरून उरलात की. मला या प्रकाराबद्दल तुमच्याशी बोलायला आवडेल, पण ह्या क्षणी माझ्या विचारात सुसंगती नाही आहे. विचार आणि प्रक्षुब्ध भावना यांचा कल्लोळ झाला आहे. संध्याकाळी मी तुमच्या घरी येतो. तोपर्यंत विचारांची संगतवार मांडणी करण्याची तटस्थता माझ्यात येईल असं मला वाटतंय. अवश्य या. आणि हे संभाषण इथेच संपलं. संध्याकाळी जोशींच्या घरी गेल्यावर लांब फिरायला जाण्याची कल्पना दोघांना आवडली. वर्दळीचा रस्ता संपेपर्यंत दोघेही अवांतर बोलत होते. पहिल्याच संधीला तावड्यांनी विषयाला हात घातला.
वर्गामध्ये मुलांचा आपल्या तळमळीच्या लेक्चरला मिळालेला अनपेक्षित प्रतिसाद त्यांनी जोशींना ऐकवला. त्यानंतर शुभांगीच्या स्कॉलरशिपचा किस्सा मोजक्या शब्दात सांगितला. जोशींकडे ते अपेक्षेने पाहायला लागले. तावडे आपल्याला काय सांगणार आहेत याची जोशींना कल्पना नव्हती. हे असं काही तावड्यांच्या मनाला रक्तबंबाळ करून गेलं असेल अशी मात्र त्यांची खचितच अपेक्षा नव्हती. ज्या कणखरपणे, ज्या पद्धतीने तावड्यांनी व्यवसाय बदलाबरोबर येणारे बदल स्वीकारले होते, त्यावरून त्यांच्या संवेदनशीलतेची पुसटशी शंकाही जोशींना आलेली नव्हती. अशा संवेदनशील मनाच्या जखमेवर मलमपट्टी अतिशय हळुवारपणे करायला हवी हे त्यांच्या लक्षात आलं. काही बोलण्यासाठी ते तोंड उघडणार तोच तावडे पुन्हा म्हणाले, अशा प्रकारचा सेन्स ऑफ ह्युमर तुम्हाला विकृत नाही का वाटत? पण जर ही मनोविकृती असेल तर इतक्या सगळ्या मुलांना ती कशी? एखाद्याची विकृती आपण समजू शकतो ना. विकृत तर हे आहेच सगळं, ही विकृतीच. पण सर, राजकारणी पुढाऱ्यांच्या उखाळ्या पाखाळ्यांनी भरलेल्या भाषणांना दाद द्यायची सवय झालेल्या या मुलांना उपरोधिक विनोद कोणतं आणि तळमळीनं वस्तुस्थिती सांगणारं लेक्चर कोणतं याचं तारतम्य राहिलेलं निसावं असं मला वाटतंय. तावड्यांना आपलं पटतंय हे बघून ते पुढे म्हणाले, प्रतिपक्षाचा पाण उतारा, सरकारवर टीका केली की विधायक असं काहीही करायला लागत नाही, पण त्यामुळे सवंग लोकप्रियता मिळते, गर्दी मिळते. मुलांना तशाच भाषणबाजीची सवय झाली तर दोष द्यायचा कोणाला? मला हे एवढं का लागलं असं तुम्हाला वाटत असेल ना? कारण सांगू? अहो, ते शुभांगीनं माझ्या एका जुन्या विद्यार्थिनीसारखी दिसते. आजच मला ते जाणवलं आणि पाठोपाठ हा प्रसंग घडला. राधिका, माझी ती जुनी विद्यार्थिनी शुभांगीसारखीच दिसायची. अशीच एकाग्रतेनं ऐकायची. अर्थशास्त्रात दारिद्र्याचं दुष्टचक्र नावाचं एक स्पष्टीकरण अप्रगत देशांबाबत प्रभावीपणे मांडलं गेलंय ते मी BAच्या वर्गात त्यावेळी शिकवत होतो. एरवी एकाग्रतेनं ऐकणारी राधिका त्या तासाला अस्वस्थ वाटली मला. तिची अस्वस्थता मलाही बेचैन करत होती. तुम्हाला कल्पना आहे की विद्यार्थ्याची एकाग्रता भंगलेली, सुसंवाद मोडलेला प्राध्यापकाला लगेच कळतं. माझंही तेच झालं. मला समजेना की शिकवण्यात काही गफलत होतीये का काय. तिचे काही वैयक्तिक प्रश्न तिला वर्गातही भेडसावत असतील अशी समजूत करून घेतली आणि मी माझं लेक्चर पूर्ण केलं. अगदी सुटल्यासारखं वाटलं होतं मला ते लेक्चर संपल्यावर. नंतर 2-4 तासांना हाच प्रकार झाला. तेव्हा याचा सोक्षमोक्ष तरी लावायचा, नाहीतर संपूर्णपणे दुर्लक्ष तरी करायचं असं मी मनाशी ठरवलं. मी हे ठरवलं आणि 2च दिवसांनी राधिका कसलंसं पुस्तक मागायला माझ्याकडे आलेली होती. बोलता बोलता तिने आपलं मन माझ्याकडे उघड केलं. अजूनही मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतोय. गतकाळातल्या स्मृती प्रत्यक्ष पडद्यावर पाहत असावं तशा तंद्रीत त्यांनी मग तो प्रसंग जोशींना तपशीलवार सांगितला. ती म्हणाली, सर, मला काही सुचेन असं झालंय. किती अवघड आहे हे सगळं. कोणताही प्रश्न घ्या हो, त्यात किती कॉम्प्लिकेशन्स आहेत. सुरुवात कशी करायची, कुठून करायची, कसं व्हायचं आपलं. इंटरच्या अभ्यासानंतर BAचा आवाका असा बऱ्याच जणांना आभाळा एवढा मोठा वाटतो याची तावड्यांना कल्पना होती. त्यातून ज्युनियर सिनियरचे पेपर्स एकदम द्यायचे त्याचंही टेन्शन यायचं मनावर कित्येकांच्या. सर हसून तिला धीर देण्यासाठी म्हणाले, मिस लेलेत, मला तुमची गुणवत्ता माहिती आहे. तुम्हाला न झेपण्यासारखं काहीच नाही आहे. जरा अभ्यासाची पद्धत बदलायला लागेल एवढंच. आता तुम्हाला एसे टाईप उत्तरं लिहायला लागतील आणि मुद्द्याचं भान सोडून चालणार नाही. सुरुवातीला जरा जड वाटेल, पण त्यात अवघड काही नाही आहे. शिवाय मी हवी ती मदत करीन. शंका विचारा, पुस्तकं मागा. आय विल हेल्प यू इन एव्हरी पॉसिबल वे. ठीक आहे. तावड्यांच्या बोलण्यानं धीर येण्याऐवजी ती आणखीनच गोंधळली होती. जरा घुटमळत ती म्हणाली होती, सर, अहो, माझा प्रॉब्लेम हा नाहीच आहे.
बी एचा अभ्यास इंटरप्रमाणे नसलाच पाहिजे ही माझ्या मनाची तयारी होती. कष्टालाही मी घाबरणारी नाही आहे. तिला थांबवत तावडे म्हणाले होते, हो ना, मग झालं की. आता प्रश्न उरतो कुठे? तसं नाही हो सर. मला सांगायला थोडं ऑकवर्ड वाटतंय. अहो, देशापुढचे एक एक प्रॉब्लेम कळायला लागले ना, की इतकं काही नैराश्य येतं, की काहीच सुचेनासं होतं. मन सुन्न होतं. कुठून आणि कशी सुरुवात करायची? त्याचा परिणाम होणार तरी केव्हा आणि किती? या विचारांनी सर मन बेचैन होतं. जे वाचावं ना ते इतकं मन उद्विग्न करणारं असतं, की आणखीन अडचणींची जंत्री आता वाचूच नये असं वाटायला लागतं. तिने स्पष्टीकरण दिलं आणि ते ऐकून तावड्यांना हसू आलं. पण त्याहीपेक्षा जास्त आनंद झाला होता, की देशापुढच्या समस्यांचं गांभीर्य आपण मुलांपर्यंत पोचवू शकलो. मुलांना आपण अंतर्यामी बेचैन करू शकलो याचा त्यांना अभिमान वाटला होता. कोणत्याही समस्यांना उत्तरं सापडवायची असतील तर अशी बेचैनी नव्या पिढीत निर्माण व्हायला हवी हे त्यांचं ठाम मत होतं. तावडे राधिकाला म्हणाले, हे बघा, सेन्सिटिव्ह मुलांबाबत असं होतं. पण मला एक सांगा, की समस्या कळल्याच नाहीत तर त्यामुळे असणाऱ्या अज्ञानातल्या आनंदापेक्षा ज्ञानातली ही बेचैनी आवश्यक आहे ना? प्रश्न समजलेच नाही तर त्यांची उत्तरं सापडतील. ते प्रश्न सोडवावेसे वाटतील. कितीही वाईट वाटलं तरी अप्रिय सत्य समजून घ्यायलाच हवं ना. सर, अहो, हे सगळं पटतंय. इतका त्रास होतो इंडियन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स वाचताना, की ओळींनी सलग वाचणं जीवावर येतं सर. केव्हा तरी या सगळ्या त्रासापासून मी नक्की माझी सुटका करून घेऊ शकेन. तुम्हाला सांगितल्या वाचून राहावे ना म्हणून मी बोलले. माझ्या मैत्रिणी हे समजू शकतील असं नाही वाटत. त्यांना हे वागणं सणकी वाटेल एखाद वेळी. हे जे तुम्हाला वाटतंय ना त्यात शरम वाटण्यासारखं काही नाही. त्याची लाज बाळगू नका. ज्यांना त्रास होत नाही त्यांना स्वतःची शरम वाटायला हवी आहे. पण त्याचबरोबर हेही नक्की की नुसतं वाईट वाटून प्रश्न सुटत नसतात याचंही आपल्याला भान ठेवलं पाहिजे. यानंतर राधिका हळूहळू स्थिरावत गेली होती. परीक्षेत तिने चांगलं यशही मिळवलं. राधिकेची गाठ त्यानंतर कधी पडली नाही, पण तरीही हा प्रसंग तावड्यांच्या मनात कुठेतरी सुगंधी आठवणी ठेवून गेला होता याची त्यांच्याबरोबर जोशींनाही कल्पना आली. तावडे बोलायचे थांबले आणि जोशींची प्रतिक्रिया पाहायला लागले. तुम्हाला फार भावनिक धक्का बसला असेल हे मला पटतंय, पण या तुमच्या राधिकेच्या कहाणीतच तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार आहे. ते कसं काय? तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे पाठ फिरवलीत आणि समाधानात राहिलात की सगळं आलबेल आहे. तुमच्या कानांवर या प्रांतातल्या घसरगुंडीच्या बातम्या येत होत्या. जास्त खोलात तुम्हाला शिरता येत नव्हतं, तशी आवश्यकताच वाटत नव्हती. बरोबर आहे? हां, झालं खरं असं थोडंसं. राधिकेला भारताचे आर्थिक प्रश्न समजल्यावर भयानक नैराश्य आलं, कारण ज्या प्रश्नाचं अस्तित्वच तिला जाणवलं नव्हतं त्याविषयी तिला त्या अगोदर खंत असायचं काही कारणच नव्हतं. प्रश्नांचा गंभीरपणा तिला कळला आणि वास्तव समजून घ्यायची ती टाळाटाळ करायला लागली. हे मत बरोबर आहे? हां, पण सर, थांबा, माझं बोलणं झालं की मग तुम्ही बोला. कबूल आहे? तुम्ही वास्तव समजून घेण्याची टाळाटाळ केली नाहीत, पण वास्तव तुमच्या कल्पनेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त भयाण आहे हे समजल्यावर तुम्हाला नैराश्यानं ग्रासलं. वास्तव तुम्हाला जराही पूर्वसूचना न देता धाडदिशी तुमच्या समोर उभं राहिलं. आता यापुढचं काही पाहणे अगोदर पळावं अशी उर्मी तुमच्या मनात यायला लागली आहे. खरं आहे ना? अगदी तसंच नाही म्हणता येणार, पण सहन करायची मनाची ताकद संपतीये का काय अशी आशंका मात्र आली आहे. राधिकेला स्वतःच्या मार्कांविषयी, करिअरविषयी काळजी नव्हती. तिच्या काळजीची जातकुळी वेगळी होती. वैयक्तिक काळजीपेक्षा तिचा दर्जा वरचा होता. तुम्हालाही
डर्टी पॉलिटिक्समध्ये आपलं वेगळेपण कसं टिकवायचं याची भीती नाही आहे, पण स्वतंत्र भारतातली नवी पिढी बेजबाबदार कशी निपजतीये याचा धसका आहे. तुम्हा दोघातल्या या साधर्म्यामुळे तिचं दुःख तुम्हाला स्पर्शून गेलं. तुम्हालाही माझी खंत उमसतीये. आपली वेवलेंथही कुठेतरी जुळतीये. आज मी तुमची भूमिका घेणार आहे. राधिकेची जागा तुम्ही आधीच घेतली आहे. वास्तव समजलंच नाही तर त्यावर तोडगा काढताच येणार नाही. अप्रिय सत्याला सामोरं गेलंच पाहिजे. पळपुटेपणा केल्यानं प्रश्न सुटणार नाहीत. हे कोणीतरी सोडवायला हवेत. पण कसं शक्य आहे? पूर्णतया वेगळ्या मनोवृत्तीच्या पिढीपुढे मी कसा तग धरू? असं का कबूल करत नाही तुम्ही की तुमच्यासारखे लोक ही जबाबदारी सोडून अन्यत्र गेले म्हणून ही दुरावस्था निर्माण झाली? आजही तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. मग तुम्हाला हे वास्तव रोज दिसणार नाही, मनाची तडफड होणार नाही. जाताय पुन्हा? राहायचं तरी कसं आणि आता जायचं तरी कसं? सोपवा ना माझ्यासारख्यांवर सगळं. किंचित उपरोधानं जोशी म्हणाले आणि पुन्हा समजावणीच्या स्वरात बोलायला लागले. प्रश्न कितीही मोठे असले तरी ते सोडवण्यासाठी सुरुवात करायला हवी. फळाची आशा न धरता करायला हवी आणि एक से भले दो, दो से भले चार. मग काय करावं म्हणता? आजही तरुणांची मनं पूर्वीसारखीच आहेत. बाहेरच्या वातावरणाचं प्रतिबिंब त्यात लगेच उमटतं. मग आपल्या हातात काय राहतं? ज्याचं प्रतिबिंब त्यांच्या मनात उमटणार त्याची शुद्धता कशी राखता येईल एवढंच बघणं. सुंदर चित्रांची भर भोवताली कशी पडेल याची काळजी घेणं. तुम्ही म्हणताय ते पटतंय? मनाचा गोंधळ आणखीन थोडा कमी होऊ द्या. तुमच्याशी सहमत होईन मग मी. एनिवे, थँक्स. तुमच्यासारख्यांचं बळ वाढवण्यासाठी माझ्यासारख्यांना इथे शिरकाव करायलाच हवा. निदान ज्यांनी केलाय त्यांनी तरी फेरविचार करता कामा नये, नाही का? डोळे मिचकावत जोशींनी विचारलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर अनघा केसकर यांच्या सैरभैर या कथासंग्रहातली कथा स्थित्यंतर. हे स्थित्यंतर कसं मनाला ढवळून काढतं एखाद्या प्राध्यापकाच्या, हे तुमच्या लक्षात आलं असेल. कथा कशी वाटली कमेंट जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशा उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा, कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.